श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। शेवटचा श्रावण गुरुवार गुरुपुष्य अमृत योग 2025 सोने खरेदी करण्यासाठी शुभ योग जोडून आलेला आहे। तर चातुर्मासातील श्रावण महिन्यातील अवघ्या काही दिवसातच सांगता होत आहे। श्रावणातील शेवटचे व्रत आचरले जाणार आहेत। तत्पर्य चातुर्मासात दुसऱ्यांदाच गुरुपुष्य अमृत योग जोडून आलेला आहे। जुलै महिन्यात गुरुपुष्य अमृत योग जोडून आला होता। आता ऑगस्ट महिन्यातही गुरुपुष्य अमृत योग जोडून येत आहे। गुरुपुष्य अमृत योग वारंवार जोडून येत नाही, त्यामुळे चातुर्मासात दुसऱ्यांदा गुरुपुष्य अमृत योग जोडून येणे दुर्मिळ आणि अतिशय शुभ मानला गेलेला आहे। गुरुवार पुष्प नक्षत्र आल्या तर त्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग म्हणून आपण साजरा करत असतो। कार्यासाठी शुभ समजला जातो। या योगावर सोने खरेदी करणे, घर घेणे, घरामध्ये वृद्धी होते, म्हणजे सोने जे खरेदी करतात त्याच्यामध्ये वृद्धी होते अशी मान्यता आहे। त्यामुळे ह्या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। गुरुपुष्य अमृत योगात श्रावण महिन्यातील सुरुवात झाली होती आणि आता श्रावण महिन्यातील सांगता होतानाच गुरुपुष्य अमृत योग जोडून आलेला आहे। ही बाब अतिशय दुर्मिळ आणि पुण्य फलदायी मानली गेलेली आहे। गुरुवारी 21 ऑगस्ट 2025 रोजी गुरुपुष्य अमृत योग आहे। गुरुपुष्य अमृत योग सकाळी 6:23 पासून ते उत्तरात्र 12:08 पर्यंत असणार आहे। या दिवशी श्रावणातील शेवटचा गुरुवार मासिक शिवरात्र व्रत सुद्धा आहे। गुरुपुष्य अमृत योगावर लक्ष्मी पूजनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। गुरुपुष्य अमृत योग लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते। या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आहे, लाभदायी आहे। गुरुपुष्य अमृत योगावर फार महत्त्व आहे। या दिवशी हातात घेतलेले कामात यश मिळायचे असते। आपल्या कुलदेवीचे मनोभावे पूजन करणे शुभ फलदायी असते। सांगितले जाते की गुरुपुष्य अमृत योग पुत्र पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी अत्यंत उत्तम आहे। गुरुपुष्य योग दिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते। गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला जातो। आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी गुरुपुष्य अमृत योग दिनी कोणत्याही नवीन कार्यास आरंभ केला जातो। नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे कार्य करणे, हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश आपल्याला प्राप्त होत असतं। असं सांगितले जाते की अन्य कोणत्याही कामासाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह योग सुद्धा खूप शुभ सांगितलेला आहे। गुरुपुष्य अमृत योगात नेमके काय करावे आणि काय करू नये? गुरुपुष्य अमृत योगात सोने, चांदी किंवा हिऱ्यांचे दागिने खरेदी करा। त्यानंतर ते देवघरात पूजूनच आपल्या अंगावर घालायचे आहे। गुरुपुष्य अमृत योगामध्ये गुंतवणूक करणे अतिशय शुभ मानली गेलेली आहे। पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करणे सुद्धा शुभ आहे। गुरुपुष्य योगामध्ये नवीन वाहन खरेदी करू शकतात। या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम सुद्धा आपण करू शकतो। गुरुपुष्य अमृत योगात व्यवसाय, व्यापार या संबंधित महत्त्वाचे कामे करता येऊ शकतात। अडलेले पैसे परत मिळण्यासाठी योगावर काम करता येऊ शकते। पैशाचे संबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्य अमृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी। गुरुपुष्य अमृत योगात लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे। असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते। लक्ष्मी देवीची कृपा, धनप्राप्ती होते असे म्हटलं गेलेलं आहे। गुरुपुष्य अमृत योगावर आपण जर हे सगळे कार्य केले तर आपलं जीवन सुखमय होतं आणि आपल्या जीवनातील जे अडथळे आहेत ते दूर होतात। गुरुपुष्य अमृत योगावर भरपूर लोक सोने खरेदी करतात, पण सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करणारं असं म्हणजे या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मीची सुद्धा आराधना करायची आहे। देवी लक्ष्मीची जर आपण आराधना केली तर ती प्रसन्न होते आणि गुरुपुष्य अमृत योगावर देवी लक्ष्मी आणि नारायणाची आराधना केल्यास आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि जो आपण धन घेतो किंवा म्हणजे पैसे घेतो किंवा सोनं वगैरे खरेदी करतो त्याच्यामध्ये भर पडते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। म्हणून ह्या दिवशी जर तुम्हाला सोनं घेणं शक्य असेल तर तुम्ही निश्चितच सोनं घ्यायचं आहे। नसेल सोनं घेणं शक्य तर सोन्यापेक्षाही मौल्यवान म्हणजे आपण जी पुण्य करतो, जे आराधना करतो विष्णू भगवानांची, लक्ष्मी मातेची, ती सुद्धा अतिशय फलदायी सांगितली गेलेली आहे। गुरुपुष्य अमृत योग गुरुवारी आल्या कारणाने आपले गुरूंची जर आपण सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद सुद्धा सदैव आपल्या पाठीशी राहतो। गुरुपुष्य अमृत योगावर भरपूर स्त्रिया ज्या असतात त्या सुवासिन स्त्रियांना घरात बोलून त्यांची पूजा अर्चना करत असतात, गुरूंची सेवा करतात व व्यंकटेश्वर स्तोत्राचं पठण करतात।
किंवा ह्या दिवशी आपल्या जी लक्ष्मी असते घरामध्ये, अन्नपूर्णा असू द्या या लक्ष्मी असू द्या, त्याच्यावर कुंकुम आचमन केलं तर ते कुंकुमसुद्धा अतिशय प्रभावशाली होतं आणि देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतो. गुरुपुष्य अमृत योगावर भरपूर लोक काही ना काही खरेदी करत असतात. ते ह्या खरेदीमध्ये त्यांना अतिशय उत्तम फळसुद्धा मिळणार आहे, कारण की हा योग 2 वेळेस जुळून आलेला आहे. अगोदर श्रावण महिना चालू झाला त्यावेळेस गुरुपुष्य अमृत योग होता आणि आता श्रावण महिना संपण्याच्या मार्गावर आहे त्यावेळेस गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे. तर ह्या गुरुपुष्य अमृत योगावर अत्यंत शुभ अशी मान्यता प्राप्ती झालेली आहे. म्हणून जेवढं तुम्हाला पुण्य करता येईल, जेवढं तुम्हाला देवाची आराधना करता येईल त्याप्रकारे आपल्याला देवाची आराधनासुद्धा या गुरुपुष्य अमृत योगावर करायची आहे. प्रत्येक महिन्याने या दिवशी आपल्या घराचा जो उंबरा आहे तो हळदीने लेपन करायचा आहे. तुळशी मातेची पूजा करायची आहे. त्या ठिकाणी तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण करायचं आहे, त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसुद्धा होते. आपल्या घराचा जो मेन डोर आहे त्याच्यावर कुंकाने स्वस्तिक काढून त्याच्यावर हळदीचे टिपके ठेवायचे आहे, त्यांची पूजा करायची आहे. आपला जो गॅसचा वटा आहे स्वच्छ पुसून त्याच्यावर सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आहे. असं मानलं गेलेलं आहे की ह्या सगळ्या उपाय केल्याने आपल्या घरात निश्चितच लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि तिचा भरभरून आशीर्वाद आपल्या घरामध्ये प्राप्त होत असतो. गुरुपुष्य अमृत योग हा अत्यंत शुभ आणि दुर्मिळ आहे. म्हणून या योगावर जे कार्य केले जातं त्याचं अनंत पुण्याची प्राप्ती आपल्या आयुष्यामध्ये होत असते. म्हणून गुरुपुष्य अमृत योगावर आपल्याला हे सगळं कार्य करायचंच आहे. प्रत्येक महिलेने करायचं आहे, कारण की हे कार्य केल्याने आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होते, घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि घरातल्या लोकांचं आरोग्यसुद्धा चांगलं असतं. आणि विष्णू भगवानांची जर आपण आराधना केली तर त्याचं फळ तर अनंत आहे. त्याचं फळ कधी वाया जात नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये ते आपल्या दुःखाच्या टायमाला कामात येत असतं. म्हणून गुरुपुष्य अमृत योगावर जर तुम्हाला जेवढी सेवा जमेल तेवढी सेवा आपल्याला लक्ष्मीनारायणाची करायची आहे. या दिवशी जे तुम्ही सोनं खरेदी करून आणाल, गुण आणा किंवा कितीही छोटं मोठं कानातली नथसुद्धा आणली तरीसुद्धा ती देवापुढे ठेवूनच आपल्याला त्याची पूजा करायची आहे आणि मगच आपल्या अंगावर ते परिधान करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करून बघा, निश्चितच तुम्हाला चांगली अनुभूती येईल आणि तुमचं आयुष्य सुखमय होईल. कारण की गुरुपुष्य अमृतावर केलेले संपूर्ण जे कार्य असतं ते फलदायी असतं आणि गुरुपुष्य अमृत योग हे नक्षत्रांचा राजा आहे, त्यामुळे ह्याला अत्यंत साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये हे सर्व कार्य करायचं आहे आणि जे उपाय सांगितले ते निश्चित करायचे आहे. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.